महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या या वादात आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रिक्षा चालकांनी मराठी शिकावी, त्यासाठी त्यांना संधी आणि आवश्यक सहकार्य दिलं पाहिजे, अशी भूमिका नवनाथ बन यांनी मांडली. इतर राज्यांमध्ये स्थानिक भाषेला महत्त्व दिलं जात असताना महाराष्ट्रात मराठी बोलण्याला किंवा शिकण्याला विरोध का केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावरून त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत, फुटीरतावादी विचार असलेले संजय राऊत ते एकाच माळेचे मणी आहेत, असा घणाघाती आरोप केला. इतकंच नाही तर संजय राऊत यांना उद्देशून नवनाथ बन यांनी तुम्हाला पाकिस्तान बोलवत आहे आणि मोहनजी भागवत यांना अमेरिकेने बोलावलं आहे, अशा शब्दात जोरदार टोला लगावला. नवनाथ बन यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मराठी भाषा, स्थानिक भाषेचा आग्रह आणि महाराष्ट्रातील राजकीय भूमिका यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या संपूर्ण वादात आता नवनाथ बन विरुद्ध संजय राऊत असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा राजकीय वाद आता आणखी किती पेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन काय म्हणाले पाहू. फुटीरतावादी विचारधारा चालवणारे संजय राऊत हे एकाच माळेचे मणी आहे. स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहनजी भागवत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आणि त्या रिक्षाचाच परवाना मिळणार आहे, कारण 3च लोक तुमच्यासोबत आहेत आणि रिक्षामध्ये 3 लोकच जाऊ शकतात. त्यामुळं संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांना भविष्यामध्ये रिक्षाचंच परमिट मिळणार नाही, रिक्षाचंच परमिट मिळणार आहे. जनाब संजय राऊत यांना मिरच्या सोडल्या. संजय राऊत मोहनजी भागवत यांना अमेरिकेमध्ये बोलावलं, तुम्हाला पाकिस्तानमध्ये बोलावलं जातंय. उद्धवजी ठाकरे यांना पाकिस्तानमध्ये बोलावलं जातंय. आदित्य ठाकरे यांना पाकिस्तानमध्ये बोलावलं जातंय. जनाब संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातलं एक शिष्टमंडळ घेऊन पाकिस्तानमध्ये जावं आणि करावं. कारण जागतिक व्यासपीठावर ना संजय राऊतांना किंमत आहे, ना उद्धवजी ठाकरेंना किंमत आहे, ना आदित्य ठाकरेंना भाव दिला जातोय. मोहनजी भागवत अमेरिकेमध्ये जाऊन भारतीय संस्कृती काय आहे ते सांगणार आहेत. संजय राऊत तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन काय सांगणार आहेत ते एकदा महाराष्ट्राला सांगा, कारण तुमची धाव पाकिस्तानच्या पलीकडे नाही, फार तर फार बांगलादेशमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. कारण पाकिस्तानचा आणि जनाब संजय राऊत यांचा स्वभाव एक आहे, पाकिस्तान आणि जनाब संजय राऊत यांचा DNA एक आहे. त्यामुळं फुटीरतावादी DNA असलेला पाकिस्तान आणि त्यामुळं जनाब संजय राऊत यांना आयुष्यात कधीही अमेरिकेच्या मध्ये बोलवलं जाणार नाही. उद्धवजी ठाकरे यांना अमेरिकेमध्ये बोलवलं जाणार नाही. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन जनाबगिरी केली पाहिजे, तिथे जाऊन भाषण दिलं पाहिजे. तीच तुमची पात्रता आहे. मोहनजी भागवत अमेरिकेमध्ये जात आहेत म्हणून पोटदुखीचा त्रास करून घेण्यापेक्षा जनाब संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना घेऊन पाकिस्तानमध्ये जावं आणि तिथं जाऊन भाषणं द्यावीत. तीच तुमची पात्रता आहे. अमेरिकेमध्ये विचार स्वातंत्र्य आहे आणि भारतामध्ये देखील विचार स्वातंत्र्य आहे. संजय राऊत, भारतामध्ये जर का विचार स्वातंत्र्य नसतं तर तुम्ही रोज सकाळी 10 वाजता जी गटारगंगा वाहता ती गटारगंगा सुरू राहिली नसती. भारतामध्ये विचार स्वातंत्र्य असल्यामुळे तुमची गटारगंगा सुरू आहे आणि तुम्ही रोज सकाळी उठून खोटं बोलू शकता. हुकुमशाही काय असते ते उद्धवजी ठाकरेंना जाऊन विचारा. एखादी चुकीची गोष्ट झाली की कशा पद्धतीनं हुकुमशाही केली जात होती. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणं याला हुकुमशाही म्हणतात. अर्णब गोस्वामीला घराच्या बाहेर नेऊन अटक करणं याला हुकुमशाही म्हणतात. तुम्ही आज विचार स्वातंत्र्यानं बोलू शकता, टीका करू शकता, रोज सकाळी 10 वाजता गटारगंगा वाहू शकता, हेच विचार स्वातंत्र्य आहे. अन्यथा तुमची गंगा कधीच बंद झाली असती. परंतु भारतामध्ये हुकुमशाही नाही तर लोकशाही आहे, याचं भान जनाब संजय राऊतांनी ठेवावं. मुळामध्ये मोहनजी भागवत अमेरिकेमध्ये जाऊन भारतीय संस्कृती सांगणार आहेत. माझा संजय राऊत यांना सवाल आहे, तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन नेमकं काय सांगणार आहे? पाकिस्तानमध्ये जाऊन सांगणार आहेत का अमित भाई शाह आणि भारतीय सैनिकांनी तुम्हाला घरात घुसून मारलं? हे जरा संजय राऊतांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगा.
सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, पाकिस्तानची तळं उद्ध्वस्त केली, हे उद्धवजी ठाकरे जाऊन पाकिस्तानमध्ये सांगणार आहेत का? ज्या पद्धतीनं आमच्या माता भगिनींवर हल्ला करण्यात आला, पहलगाममध्ये धर्म विचारून हल्ला करण्यात आला, त्या सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, हे आदित्य ठाकरे जाऊन पाकिस्तानमध्ये सांगणार आहेत का? संजय राऊत, तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, आदित्य ठाकरे उद्धवजी ठाकरेंना देखील घेऊन जा, नाही तिथं सांगा सर्जिकल स्ट्राईक झालं, पाकिस्तानला घरात घुसून मारलं, ही ताकद भारतीय सैनिकामध्ये आहे, ही ताकद भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकार आहे. या आधीचं सरकार कशा पद्धतीनं वागत होती ते बघितलंय. त्यामुळे संजय राऊतांनी आधी पाकिस्तानमध्ये जावं, कारण त्यांचं पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी आली पाहिजे याचा आग्रह राज्य सरकारनं केला आणि मराठी सक्तीची आहे हे सगळ्यात आधीचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारने घेतला. आता रिक्षा चालकाच्या बाबतीत त्यांना संधी दिली पाहिजे. प्रत्येक रिक्षा चालकाला जर का संधी दिली तर ते निश्चितपणे मराठी शिकतील आणि मराठीचा पुरस्कार करतील. त्या भागामध्ये आपण यूपीमध्ये गेलं तर हिंदी आलं पाहिजे, गुजरातमध्ये गेलं तर गुजराती आली पाहिजे, कर्नाटकमध्ये गेलं तर कानडी आली पाहिजे, राजस्थानमध्ये गेलं तर त्यांची स्थानिक भाषा आली पाहिजे, केरळमध्ये गेलं तर तामिळनाडूमध्ये गेलं तर तामिळ आली पाहिजे. हे त्या राज्यामधली स्थानिक भाषा व्यवसाय करताना आली पाहिजे असा आग्रह प्रत्येक राज्याचा असतो. तसं महाराष्ट्रामध्ये मराठी आली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्याच्यामध्ये संजय राऊतांना पोटदुखी होण्याचं कारण काय? अकाली दलांनी काय करावं याचा निर्णय घेण्यासाठी अकाली दल समर्थ आहे, परंतु तुमच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस तुमच्या सोबत आहे का बघा. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं तुम्हाला फाट्यावर मारलं. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत राहते का, त्याचं आत्मचिंतन संजय राऊतांनी करावं. ना तुमच्या सोबत काँग्रेस आहे, राहुल गांधींचा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला, ना संजय राऊतांना बोलवलं, ना उद्धवजी ठाकरेंना बोलवलं. ही तुमची इंडिया आघाडी आणि ही तुमची महाविकास आघाडी. त्यामुळं आधी आत्मचिंतन करा की आपल्या पक्षाची काय अवस्था झाली आणि मग अकाली दलाने काय करायचंय. भारतीय जनता पार्टीला पंजाबमध्ये 5 जागा मिळतील, नाही तर 50 जागा मिळतील. महाराष्ट्रामध्ये तुमचं काय वाटोळ झालंय, महापालिकेला तुम्हाला भोपळा देखील अनेक महापालिकांमध्ये फोडता आलं नाही, त्याचं आत्मचिंतन संजय राऊतांनी करावं. संजय राऊतांना भविष्यामध्ये रिक्षामधूनच फिरावं लागणार आहे. आता संजय राऊत आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांच्या बघता तेवढ्याच जागा खासदारकीला जनाब संजय राऊत तुमच्या पक्षाकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला रिक्षामध्ये फिरल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुमचे आमदार देखील तुम्हाला सोडून जातील. आमदार सोडून गेल्यानंतर आज एका मिनी बसमध्ये तुमचे आमदार बसू शकतात, उद्या आमदार सोडून गेल्यानंतर देखील उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे 3च आमदार तुमच्याकडे शिल्लक राहतील. त्याही वेळेला तुम्हाला आमदारांना घेऊन रिक्षा किंवा फार टमटम मध्ये 5 लोक बसतात, एवढीच संख्या तुमच्याकडे राहणार आहे. त्यामुळे संजय राऊतांनी रिक्षाला पाठिंबा दिला पाहिजे आणि उद्यापासनं भांडूपपासनं तर सामना कार्यालयापर्यंत रिक्षानीच प्रवास करावा. आणि संसदेमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे 3च खासदार आहे. दिल्ली विमानतळावरून उतरल्यानंतर संसद भवनापर्यंत या 3ही खासदारांनी रिक्षामधनच प्रवास करावा, कारण रिक्षापेक्षा जास्त कुवत तुमची नाही आहे, ते महाराष्ट्राने तुम्हाला दाखवून दिले. आता प्रगती पुस्तकाच्या गप्पा कोण करतंय तर जनाब संजय राऊत. जनाब संजय राऊत, तुमच्या पक्षाला 90 पैकी 15 मार्क मिळाले. 90 जागांपैकी 15 जागांवर तुमचा विजय झालाय आणि तुम्ही कोणाला प्रश्न विचारतायत? ज्यांना 55 जागा मिळाल्या. आता प्रगती पुस्तक कोण कोणाचं तपासणार? तुम्ही ढकलपास नाही संजय राऊत, तुम्ही एटीकेटी पण नाही, तुमचं फार डिपॉझिट जप्त झालं. एटीकेटीचा पण गप्पा मारू नका, तुमचं अख्खं डिपॉझिट जप्त झालं. तुमच्या पक्षाला 90 पैकी 15 मार्क मिळाले, त्याचं आत्मचिंतन करा. एकनाथजी शिंदे डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. विधानसभेची निवडणूक असू द्या, लोकसभेची निवडणूक असू द्या किंवा महापालिकेची निवडणूक असू द्या, तुमच्यापेक्षा जास्त जागा
मूळ शिवसेनेला मिळाल्या. त्यामुळं तुम्ही कुणाचं आता एकनाथ शिंदेचं प्रगती पुस्तक तपासणार आहेत? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं प्रगती पुस्तक पुसणार आहेत? भारतीय जनता पार्टी तर मेरिटमध्ये आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने 149 जागा लढल्या होत्या. 137 जागांवर भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि तुम्ही आमचं प्रगती पुस्तक तपासणार? संजय राऊत, तुम्ही ढकलपास पण नाही. तुमचं डिपॉझिट जप्त झालंय, त्याचं आत्मचिंतन करा. आणि डिपॉझिट जप्त झालेल्या माणसांनी भारी संख्येनं निवडून आलेल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नसतं. जो विद्यार्थी शालेय परीक्षेमध्ये 15 मार्क घेऊन नापास होतो, त्यांनी मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना विचारायचं नसतं की तू मेरिटमध्ये का आला, तुझं प्रगती पुस्तक कसं आलं, हे तपासण्याचा अधिकार 15 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला नसतो. जनाब संजय राऊत आपले 15 मार्क येणाऱ्या विधानसभेमध्ये 5 किंवा 6 वर येणार आहेत. त्याचं आत्मचिंतन करा आणि मग इतरांचं प्रगती पुस्तक बघा. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या प्रगती पुस्तकावर नापासाचा शेरा मारलेला आहे आणि हा रेड शेरा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा तुमच्यावर उमटवणार आहे. त्यामुळं आधी आपलं आत्मचिंतन करा आणि मग इतरांची प्रगती पुस्तकं बघा. विजय वडेट्टीवारांना इतकंच सांगायचं आहे की MPSCच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत, पेपरफुटी प्रकरणामध्ये कारवाई केली, दोषींना अटक केलंय, कुणालाही पाठीशी घालणार नाही. सर्व दोषींवर कारवाई करून त्यांना अटक करण्याचं काम, चौकशी करण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जात आहे. काँग्रेस वारंवार या MPSCच्या प्रकरणावरनं तरुणांची माथे भडकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुमचा तो डाव कधीही यशस्वी होणार नाही. राहुल गांधी पुण्यामध्ये येऊन राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये येऊन तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेसच्या लोकांकडनं केला जाईल. परंतु या देशातला आणि राज्यातला तरुण हुशार आहे. त्यांना माहीत आहे की राहुल गांधींचा दौरा आणि काँग्रेसचा दौरा हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. राहुल गांधींना स्वतःचं करिअरची चिंता आहे. विजय वडेट्टीवार यांना आपल्या मुलीच्या करिअरची चिंता आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या मुलांच्या करिअरची चिंता नाहीये. विजय वडेट्टीवार जे काही बोंबाबोंब आरडाओरड करतायत ते आपल्या मुलीचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी करतायत. महाराष्ट्रातल्या किंवा MPSCतल्या तरुणांशी विजय वडेट्टीवार यांचं काहीही देणं घेणं नाही. आपली मुलगी राजकारणामध्ये सेट झाली पाहिजे, आपल्या मुलीचं राजकीय करिअर सेट झालं पाहिजे, एवढाच अजेंडा काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना सेट करायचंय, बाळासाहेब थोरातांना आपल्या मुलीला सेट करायचंय, विजय वडेट्टीवारांना आपल्या मुलीला सेट करायचंय. हा अजेंडा काँग्रेसच्या लोकांचा आहे. यांना सर्वसामान्य मराठी तरुणांशी किंवा सर्वसामान्य MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांशी काहीही देणं घेणं नाही. सर्वसामान्य तरुणांची काळजी ही भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतायत. त्यामुळं रोजगाराच्या संधी असतील किंवा अन्य संधी असतील ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारमध्येच मिळणार आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये कधीही ते मिळाल्या नाहीत. माणसं विकत घ्यायची सवय काँग्रेसला आहे. पुण्याच्या आंदोलनामध्ये एका इन्फ्लुएन्सरला 35 हजार रुपये देऊन विकत घेणारे विजय वडेट्टीवार तुम्ही होतात. तुमच्या राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमत होत नाही म्हणून तुम्हाला माणसं विकत घ्यावी लागली. हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं माणसं विकत घ्यायची, इन्फ्लुएन्सर विकत घ्यायची, 35 हजार रुपये एका व्यक्तीला इन्फ्लुएन्सरला द्यायची ही परंपरा विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाची आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे जर का OBC प्रमाणपत्र आहे असा सवाल विजय वडेट्टीवार विचारतायत, तर मला वाटतं सुप्रियाताईंनी खुलासा केला पाहिजे की सुप्रियाताईंनी कधी कुणबीमध्ये जाऊन OBC प्रमाणपत्र घेतलं याची माहिती सुप्रियाताई सुळे यांनी जाहीर केली पाहिजे. परंतु माझा विजय वडेट्टीवारांना सवाल आहे, वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते.
त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण रद्द झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं आरक्षण रद्द करण्याचं पाप हे काँग्रेसने केलं होतं. विजय वडेट्टीवार तुमच्या सरकारने केलं होतं. तुमचे लोक कोर्टामध्ये गेले आणि ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं. ज्यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठा आरक्षण टिकलं नाही, महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकलं नाही, ते आज ओबीसी आरक्षणाच्या गप्पा मारतायत. भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरच ओबीसीचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळालं. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण विजय वडेट्टीवार तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही. तुम्हाला ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा एकदा मिळालं. हा इतिहास आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याच्या ऐवजी आपण आपल्या नाकर्तेपणामुळे जे ओबीसीचं आरक्षण केलं होतं त्याचा इतिहास एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग इतरांवर टीका करा. अमरावतीमध्ये रुग्णालयाला आग लागली. रुग्णालयाला आग लागली हा विषय आरोग्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. स्वतः आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब ज्या दिवशी घटना घडल्यानंतर काही तासामध्ये आरोग्यमंत्री अमरावतीमध्ये पोहोचले. अमरावतीमध्ये रुग्णालयाची पूर्ण पाहणी केली. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन स्वतः प्रकाशजी आंबेडकर यांनी घटनास्थळी जाऊन दिलं. आरोग्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणारा विषय आरोग्यमंत्र्यांनी अतिशय व्यवस्थित हाताळला. स्वतः आरोग्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले. आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतली. आरोग्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. आरोग्यमंत्र्यांनी नातेवाईकांची भेट घेतली आणि मदतीची पूर्णपणे आश्वासन दिलं. असं असताना हे का आले नाही, ते का आले नाही असा आरोप करण्याच्या ऐवजी त्या प्रकरणामध्ये सरकारनं अतिशय गांभीर्याने दखल घेतलेली आहे. त्यामुळं स्वतः आरोग्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर देखरेख ठेवून आहेत आणि कुठेही कुणालाही सोडलं जाणार नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा मिळायला पाहिजे यासाठी स्वतः मंत्री अशोक उईकेजी प्रयत्न करतायत. काल पुण्यामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांना आश्वासन दिलंय, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या नेत्यांकडे आदिवासींच्या संस्था आहेत. आदिवासींच्या आश्रमशाळा असतील, आदिवासींचे हॉस्टेल असतील, हे सगळे काँग्रेसच्या नेत्यांकडे आहेत. ज्या काही संस्था आहेत त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत. पण काँग्रेसचं जवळपास 60 वर्ष महाराष्ट्रामध्ये राज्य होतं आणि या काळामध्ये काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आदिवासींच्या संस्था हडप करण्याचं काम, आदिवासींचं